दोन्ही टीम्स आता मात्र मोठे दोन संघ एकमेकांसमोर येतील. दुसऱ्या फेरीतील ही लढत असेल. एका बाजूला दिघोडे संघ बॉल्स द्यायचे आहेत. तर एका बाजूला दिघोडे संघ, दुसऱ्या बाजूला तुर्भे संघ. तुर्भे संघानं पाहायला गेलं तर नुकतीच आपली फलंदाजी दाखवले. मागच्या मॅचमध्ये ज्या ठिकाणी 2-2 अर्धशतकं एकाच इनिंगमध्ये झळकवण्याचा महापराक्रम मात्र तुर्भे संघाचा, अर्थातच भूषण पाटील असेल, नमित पाटील असेल, दोघं सलामीवीर, दोघांनी दाखवला. आणि आता मात्र लढण्यासाठी सज्ज झाले ते उरण तालुक्यामधील एक दिग्गज संघ दिघोडे. दुर्वा 11 दिघोडे या नावानं हा संघ खेळतोय. रोहन घरत आणि समाधान पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, जियान ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भूमी स्पोर्ट्स तुर्भे, नवी मुंबईमधील एक दिग्गज संघ. दोनही दिग्गज संघ आज या स्पर्धेच्या निमित्तानं आमनेसामने येत आहेत आणि या दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. तर 4 षटकांचा सामना असेल. जाऊया मैदानाच्या दिशेनं. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील पळसपे मनापासून स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन आलेत ते सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. काही रिस्ट्रिक्शन अभावी तुरळक प्रेक्षक संख्या पाहायला मिळते. तर सगळे सुरक्षेचे नियम पाळून मात्र ही स्पर्धा आपल्या भेटीस आले. आज या स्पर्धेमधील 4था दिवस. पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं आराध्या स्पोर्ट्स क्लब टेंभोडे संघाला सुपर 4मध्ये हा संघ दाखल झाला होता. दुसऱ्या दिवशी सुपर 8साठी 2 संघ काढले, ज्याच्यामध्ये नेरे दुंद्रे विभागामधील खानाव संघ आणि मोहा कोळीवाडा उलवेनोडमधील संघ. कालच्या दिवसामध्ये विशाल जितेकर यांचा जर्मन दापोली संघ पुढे गेलाय. आणि आज मात्र पाहावं लागेल, आज ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सगळेच धुरंधर संघ आपलं नशीब आजमावतात. आणि आता मात्र कोणता संघ पुढे जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागले. आज संपूर्ण दिवसभरामध्ये चांबारली संघाच्या कर्णधाराला विनंती करण्यात येते, आपण रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल, आपली जुळवाजुळव प्लेयरशी करून घ्या. तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्या टी शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर केल्या आहे ते अर्थातच निलेश शेठ खारकर, उलवे नोडमधील एक प्रसिद्ध उद्योजक, रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उलवे नोड अध्यक्ष, ज्यांच्या मार्फत आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये जे टी शर्ट्स आम्हाला पुरस्कृत केल्यात प्रत्येक खेळाडूला, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं, ज्या ठिकाणी गोलंदाज सज्ज झालाय भूमी स्पोर्ट्स तुर्भे संघ यावेळेस मैदानामध्ये सज्ज होते. भूषण पाटील आणि नमित पाटील. तर दुर्वा 11 दिघोडे संघाकडून गोलंदाज विश्वजित ठाकूर, अर्थातच मोठ्या पहिला बॉल भूषणसाठी. यावेळेस मात्र कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, इथे थोडंसं मिड ऑफला मिसप्रीट जरूर झाली होती, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न मात्र झाला नाहीये. ही चांगली लढाई पाहायला मिळेल तमाम क्रीडा रसिकांना. एका बाजूला विश्वजित ठाकूर तर दुसऱ्या बाजूला मात्र भूषण पाटील. 2 पाहायला गेलं तर व्यावसायिक खेळाडू बऱ्याच वेळा आमनेसामने आले असतील, परंतु बऱ्याच वेळा एकत्र सुद्धा खेळले असतील, परंतु आज मात्र आपल्या गावासाठी खेळतात, गावाच्या प्रतिष्ठेसाठी. खूप चांगला बॉल यावेळेस मात्र फुलर लेंथ होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न विश्वजित ठाकूर. दुसरा बॉल यावेळेस मात्र भूषण पाटीलसाठी निर्धाव काढतोय. 2 चेंडू निर्धाव आणि यावेळेस मात्र सुरुवात झाली. चांगली स्टार्ट म्हणता येईल ती दिघोडे संघाकडून विश्वजित ठाकूरची. गतवर्षी आपण पाहिलं होतं जो टेनिस क्रिकेटचा
क्रिओ कप चषक जो इंग्लंडला झाला होता आणि आपल्या इंडियामधून जो संघ टेनिस क्रिकेटसाठी गेला होता त्या संघातील सदस्य जो आहे वर्ल्ड कप ज्यानं आपल्याला टेनिस क्रिकेटचा जिंकून दिलाय असा हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय विश्वजित ठाकूर. हे विश्वची माझे घर विश्व जिंकून आलेला हा खेळाडू यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर भूषण पाटील सज्ज होतोय. ओव्हर द विकेटला लोअर फुल टॉस आहे, कव्हर ड्राईव्ह. इथे मात्र डीपमध्ये फिल्डर आहे, एकच धाव सिंगल येते. तिसऱ्या बॉलवर भूषण पाटीलनं खातं उघडलंय स्वतःचं आणि संघाचं भूमी स्पोर्ट्स सुरभे संघाकडून खेळत असताना. 4 षटकांची ही लढत असेल. दुसऱ्या फेरीतील तिसऱ्या फेरीतील सगळे सामने 4 षटकांचे आहेत. पहिल्याच फेरीतील सामने आपल्याला 5 षटकांचे पाहायला मिळणार आहे. आज पंचांच्या भूमिकेमध्ये द लेजंड अंपायर जय पवार सर फ्रॉम कल्याण, दुसऱ्या बाजूला द्वारकानाथ चोरगे, गेले कित्येक वर्ष क्रिकेटची ज्यांनी अविरत सेवा केली असे DK अर्थातच द्वारकानाथ चोरगे बेलवली. 2 प्रतिथयश पंच या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. विश्वजित ठाकूर खूप चांगली स्टार्ट या षटकामध्ये. आत्तापर्यंत फक्त एकच धाव. नमित येतोय स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु सोपं नसेल पाहायला गेलं तर. विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट खेळला. दोनही बाजूला ब्रेक करण्याचा बॉल ब्रेक करत असतो सातत्यानं आणि नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकणं ही खऱ्या अर्थानं विश्वजित ठाकूरची खासियत आहे आणि त्यामध्ये तो नेहमी यशस्वी ठरत असतो. यॉर्कर लाईनचे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील. लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू फुलर लेन सातत्यानं हाताळत असतो. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, बरेचसे चेंडू त्याच्यामध्ये. यावेळेस मात्र यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू सरळ पाहायला गेलं तर पॅडवर जाऊन आदळतोय नमित पाटीलच्या. जोरदार अपील पंचाने अपील स्वीकारले. लेग बिफोर द विकेट. पहिली विकेट डाऊन होते यावेळेस मात्र तुर्भे संघाची. LBW बॅट्समन नमित पाटील मागच्या मॅचचा हिरो, अर्धशतक झळकावलं होतं, परंतु या मॅच मध्ये 0 या धावसंख्येवर तो तंबूमध्ये परततोय. नवीन बॅट्समन यावेळेस मात्र गीतेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. यश पहा क्रिकेटमध्ये किती क्षणभंगूर आहे. मागच्या मॅचमधले अर्धशतक या मॅचमध्ये कामास येऊ शकत नाही आहे. प्रत्येक मॅचमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो, सातत्य कन्सिस्टन्सी दाखवावी लागते. कारण नमित पाटील मागच्या मॅचमध्ये काय खेळला होता, परंतु या मॅचमध्ये मात्र 0 बाद. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट लेग बायच्या स्वरूपात. यावेळेस मात्र सिंगल येते. एकेरी धाब्याच्या मदतीनं धावफलकामध्ये बदल, धावफलक जाऊन पोहोचले ते 2 या आकड्यावर. पहिला तो 3 धावा धावफलकावर. विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा. भूषण पाटील खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील, ज्यांनी 10PL दुबई स्पर्धा गाजवली होती. यश बिस्सा लायन संघाकडून खेळत असताना आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. तोच हा खेळाडू नवी मुंबईचा कोहिनूर हिरा. इथे मात्र बॅकफुटला जाऊन स्टिअर केलाय. स्मार्ट क्रिकेट. थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे भूषण पाटीलच्या बॅटमधून हा पहिला मोठा फटका निघतोय. 4 धावा. चौकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. सन्मान दिला जरूर विश्वजित ठाकूरला, कारण भूषण पाटीलला सुद्धा माहिती आहे या 4 ओव्हर्समध्ये एकच षटक असेल ते विश्वजित ठाकूरचं असेल. काहीही झालं तरी हे षटक आपल्याला चांगलं खेळावंच लागेल, कारण विश्वजित ठाकूरची ताकद त्याला माहिती आहे, क्षमतेवर त्याचा विश्वास होता. तर पहिल्या षटकानंतर या ठिकाणी 7 धावा आल्यात आणि उर्वरित गोलंदाजांवर मात्र आघात करायचा
कदाचित अशाच रणनीतीनं मात्र भूषण पाटील मैदानामध्ये खेळला असेल. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. नमित पाटीलच्या मोबदल्यामध्ये 7 धावा तुर्भे संघानं या ठिकाणी जमवल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. गीतेश म्हात्रे आणि भूषण अशी जोडी तुर्भे संघाकडून. यावेळेचा हा बॉल समोरच्या दिशेमध्ये अगदी सरळ खेळलेत लॉंगऑफच्या रिजनकडे. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि 2 रन्स कंप्लीट. चान्स मिळाली इथे मात्र एक क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली आणि लगेच सेकंड रन सुद्धा कंप्लीट झाले. अभिजित ठाकूरचं हे षटक आपण पाहतोय. 2 भावांनी पाहायला गेलं तर या दिघोडे संघाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. दिघोडे हे नाव आता मात्र अगदी 7 समुद्रापार घेतलं जातं ते या 2 भावांमुळे. आणि नेहमीच सातत्यानं दोघांचा अष्टपैलू खेळानं सारे जण प्रभावित होत असतात. पण विकेट झोनकडे हा बॉल एकच धाव देऊन जाईल. सिंगल येते. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले दुहेरी आकड्यामध्ये. 10 धावा धाव फलकावर. भूषण पाटील काय करणार आहे या मॅचमध्ये पाहायला गेलं तर अक्षरशः व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याची जी कारकीर्द राहिली आहे ती अफलातून. नागपूर येथे सुद्धा मला आठवते 92 धावांची इनिंग त्यानं साकारली होती. प्रत्येक मैदानावर आपली छाप सोडणारा खेळाडू असंच काहीसं वर्णन आपण त्याचं करूया. आणि मागच्या मॅचमध्ये त्याची बॅटिंगची दादागिरी या मैदानावर आपण साऱ्यांनीच पाहिली. अर्धशतक ज्यानं झळकावलं. अभिजितचा हा बॉल बॅटची कडा आणि आता मात्र मोठी विकेट. मोठा मासा गळाला. इट्स अ बिग विकेट फॉर दी घोडे टीम. भूषण पाटीलला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अभिजित ठाकूर. आणि इथे मात्र नक्कीच झटका बसला असेल तुर्भे संघाला. दोनही सलामीवीर या मॅच मध्ये आपली चमक आपली छाप पाडू शकले नाहीयेत. ज्या 2 सलामीवीरांनी अक्षरशः वाताहत केली होती, रांजणोली संघाच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या होत्या, तेच 2 फलंदाज यावेळेस दिघोडे संघाविरुद्ध मात्र आपली छाप सोडत नाहीयेत. आणि भूषण पाटील आणि नमित पाटील दोघंही झटपट तंबूमध्ये येत आहेत. विश्वजित ठाकूर अभिजित ठाकूर दोघांनी खूप चांगली गोलंदाजी मात्र या मॅच मध्ये केले. आणि जे हवं होतं विश्वजित ठाकूरला ते मात्र नक्कीच झालं असेल. पण दोनही सलामीवीरांना आता मात्र तंबूमध्ये बसून हा सामना पाहावा लागेल. गीतेश म्हात्रे आणि रोनित पाटील नवीन बॅट्समन यंगस्टार यावेळेस मैदानाकडे आगेकूच करत असताना फार मोठी जबाबदारी असेल आता मात्र मिडल ऑर्डरवर. कारण दोनही ओपनर स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर इथे मात्र जबाबदारीनं खेळ करावा लागणार आहे. या मॅचमध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते, अचूक टप्प्यावर योग्य नियंत्रण आणि योग्य दिशेवर गोलंदाजी होते, त्यामुळं नक्कीच अडचणीत आणलं जाते ते तुर्भे संघाच्या बॅट्समनना. दुसरं षटक आपण पाहतोय धावफलकावर 10 धावा. अभिजित ठाकूर अर्थातच छोट्या पुन्हा एकदा सज्ज राईट मोर द विकेट ना. गुड टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन दिशा दिले. पॉइंटकडे हा बॉल खेळला. बॉल जाईल डी पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. रोनित पाटीलच्या बॅटमधून हा चौकार निघतोय. स्मार्ट क्रिकेट. इथे मात्र पाहायला गेलं तर लेंथ बॉल होता. बॅकफुटला जाऊन पिक केली त्याची लेंथ आणि फक्त दिशा दिली. त्याच्या पेसचा मात्र वापर केला. जेवढ्या वेगानं चेंडू टाकला होता तेवढ्याच वेगानं मात्र अगदी पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एक चांगली चपराक लगावली ती रोनितनं. चौकारानं धावसंख्या 14 वर. लोवर फुल टॉस होता. मिड विकेटकडे खेळलाय हा फटका. सिंगल येईल. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर मोठे फटके खेळण्यापासून रोखलंय. एक चौकार भूषण पाटीलनं जो फाईन लेगच्या दिशेनं थर्डमॅनच्या दिशेनं खेळला होता. तदनंतर रोनितचा आपण चौकार पाहिला. परंतु अजूनही 2 षटकं संपायला आलेत परंतु एकही षटकार पाहायला मिळत नाहीये. यावेळेचा बॉल चेंज ऑफ पेस. इथे मात्र गती परिवर्तन पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर हातभर बाहेर वळवलाय बॉल छोट्यानं. निर्धाव चेंडूची सांगता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी स्थगित झालाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 15 धावा. जर विचार केला मागच्या इनिंगकडे जर नजर टाकली तर भूषण पाटील पहिल्या ओव्हरमध्ये 34 धावा काढल्या होत्या रांजणोली संघाच्या गोलंदाजाविरुद्ध. 2 ओव्हर्स नंतर ज्या ठिकाणी 58 धावा होत्या तोच खेळाडू
तोच संघ, परंतु यावेळेस मात्र प्रतिस्पर्धी संघ दिघोड्या या संघाविरुद्ध फक्त 7.5च्या सरासरीनं धावा जमवतोय, त्या 15 धावा. अजूनही वेळ गेलेली नाहीये, 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा काढणार यावर बरंच काही निर्भर असेल या संपूर्ण दोनही संघांचं. परंतु चांभारली संघ आपण आपली जुळवाजुळव करायची आहे आणि इनिंग संपायच्या अगोदर टॉससाठी आपण येऊन राहायचं आहे. तिसरं षटक आयुष कोळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गीतेश आणि रोनित, फार मोठी जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर असेल. रा ट्रॉफी वहाळचे मुख्य आयोजक अमरजी पाटील, त्याचप्रमाणे स्वप्नीलजी पाटील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. लोवर फुल टॉस होता, समोरच्या दिशेमध्ये खेळलाय, मिड ऑफला चकून बॉल चाललाय. इथे मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगानं फार आलाय, त्या ठिकाणी 2 रन्स मात्र कंप्लीट. तर इथे मात्र थोडंसं नाखुश जरूर असतील, कारण ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण झालं अशा चुका कधी कधी घडत असतात. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 17 या आकड्यावर 17 रन्स. तर पंचांचा निर्णय आलाय, हा बॉल डेड बॉल घोषित केलाय. म्हणजे धावसंख्या असेल ती 15 आणि 2 षटकं संपलेत, कारण पहिल्याच बॉलवर खेळत असताना बॉल फुटलाय. प्रेक्षकांना सुद्धा सांगू इच्छितो कारण काय घडलंय, कारण डेड बॉल कशासाठी, तर बॉल फुटलाय कारण अजून एकदा या स्पर्धेमध्ये परवाच्या दिवशी असंच घडलं होतं. झेल टिपल्यानंतर त्यावेळेस बॅट्समन आऊट झाला होता आणि तदनंतर समजलं होतं की बॉल फुटलाय. तर डेड बॉल सगळ्यात सोपा डिसिजन मी तर म्हणेन, म्हणजे दोनही संघाच्या दृष्टिकोनातून चांगला निर्णय असतो. तर जाऊया पुन्हा एकदा नवीन ओव्हर आयुष कोळीची. पहिला बॉल, लोवर फुल टॉस, यावेळेस मात्र वळवलाय बॉल मिड विकेट झोनकडे. मागच्या बॉलवर 2 आल्या होत्या, इथे मात्र 1च आले. सिंगल येते, धावसंख्या 1 ने वाढेल. 16 धावा धावफलकावर, 16 रन्स. 2 खेळाडूंमध्ये क्षमता जरूर आहे, सामर्थ्य जरूर आहे, कसब आहे, कौशल्य आहे, सारं काही आहे, ते पणास लाभावं लागेल. या मॅचमध्ये भूषण पाटील, नमित पाटील प्रत्येक मॅचमध्ये खेळतीलच असं नाही, परंतु इथे मात्र यंगस्टरांना जबाबदारीनं खेळ करावा लागेल, जेणेकरून नाही का चांगल्या धावसंख्येकडे न्यावं लागेल 4 ओव्हरच्या या मॅचमध्ये. राईट अमोर द विकेटना आयुषचा हा बॉल खूप चांगला होता, फुलर लेंथ केला होता, खोदून काढला अक्षरशः. 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. मोठे फटके खेळण्यापासून खास करून वंचित ठेवलंय त्या दिघोडे संघानं. प्रत्येक गोलंदाजांनी त्याची काळजी घेतली आहे आणि जणू काही वेगळीच रणनीती आखली गेली असेल दिघोडे संघाकडून, कारण यांचा खेळ जवळून पाहिला. ज्या पद्धतीनं मागच्या मॅचमध्ये 100पेक्षा जास्त धावा पाहायला मिळाल्या, 119 धावा, हा एक उच्चांक नोंदवला तुर्भे संघ. तोच तुर्भे संघ आता मात्र धावा काढण्यापासून पाहायला गेलं तर कुठेतरी त्यांना संघर्ष करावा लागतोय. बॅटची कडा यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय, कोणतीही धाव नाही आहे. चांगली गोलंदाजी. दिघोडे संघ म्हटलं की दरवर्षी थोडंसं मोठ्याची षटकं संपली की बऱ्याच वेळा गोलंदाजाचा प्रॉब्लेम असायचा, परंतु तो सॉल्व केला आहे. मागच्या 2 वर्षामध्ये वेगवेगळ्या गोलंदाजांना नेहमी त्यांनी गोलंदाजी देत देत आता मात्र तो परिपक्व संघ आपण म्हणतो ना, त्या परिपक्व संघाची बांधणी मात्र या संघानं जरूर केलं आहे. यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलाय. इथे मात्र बॉल निर्धाव जातोय. खूप चांगला प्रयत्न मित्र म्हणेन गोलंदाजाचा आयुष कोळी. अंडर-19 हा खेळाडू आहे, परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय, फुलर लेंथ हाताळले जातात आणि नक्कीच कौतुक केलं जाईल या गोलंदाजाचं. खूप चांगली बॉलिंग. यावेळचा बॉल मिस करतोय. दर्जेदार अफलातून स्पेल आतापर्यंत. काय बॉलिंग करतोय हा, चिमुकलाच आपण म्हणूया, यंगस्टार आहे, उगवता सितारा दिघोडे संघाचा. परंतु ज्या पद्धतीनं विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूरनं त्याला तयार केलंय ते कौतुकास पात्र जरूर असेल हा गोलंदाज. 3च धावा दिल्यात या
दोनच आतापर्यंत धावा, यावेळेस मात्र अंपायरचा निर्णय येतोय. व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे धावसंख्या 1ने वाढेल. 18 धावा, 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. खूप चांगली गोलंदाजी केली ती या यंगस्टारनं, प्रभावित केले साऱ्यांनाच. विश्वजित ठाकूरच्या पहिल्या ओव्हरमध्ये 7, अभिजितनं 8 दिल्या आणि आतापर्यंत आयुषनं फक्त 3च दिल्यात. ओव्हर द विकेटनं इथे मात्र फुल टॉस बॉल, चुकी केले. थोडीशी तारीफ केली गोलंदाजाची, इथे मात्र फार मोठी चुकी, ही आता मात्र भोगावी लागेल. नो बॉलचा इशारा आलाय. वेस्ट राईट, इथे मात्र बीमर बॉल हाताळला होता. आयुष कोहलीला वॉर्निंग जरूर दिली जाईल पंचांकडून, परंतु या धावा 5 धावा बळ वाढवतात त्या तुर्भे संघाच्या आणि या 5 धावेनं धावसंख्येमध्ये बदल, झपकन धावसंख्या पुढे जाते 23 या आकड्यावर. 23. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट, परंतु आयुष कोहलीसाठी वॉर्न जरूर केलं जाईल अंपायर्सकडून. बाबा रे, अशा पद्धतीचे चेंडू बिलकुल अलाउड नाहीयेत क्रिकेटमध्ये आणि पुन्हा एकदा जर ही चुकी केली तर कदाचित ही गोलंदाजी इथे थांबवावी लागू शकते. ही वॉर्निंग जरूर दिली जाईल, परंतु इथे थोडंसं हायसं वाटलं असेल, कारण हा फ्री हिटचा बॉल किती धावा देऊन जातोय, कारण तुर्भे संघ अगोदरच धावांसाठी संघर्ष करतोय आणि इथे आपण म्हणूया या बिना मेहनतीच्या धावा बहाल केल्या त्या दिघोडे संघाच्या गोलंदाजानं. इथे मात्र खूप चांगला बॉल, यावेळेस मात्र पूल करायचा होता, व्यवस्थित टायमिंग झालं नाहीये. दुसऱ्या धाबेसाठी सरसावलाय, थ्रो मात्र उशिरानं आलाय. 2 रन्स, शेवटच्या बॉलवर धावा जरूर आल्या. या 2 धाब्यांना मात्र 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. माझे साथी गुणलेखक कांचनजी पालकर मला कळवतात की 25 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळ इथून अजूनही बाकी आहे. तर 3 षटकानंतर 25 धावा. याचं कारण असं आहे की हुकमाचे पत्ते त्यांचे लवकर पास झाले. भूषण पाटील, नमित पाटीलच्या लवकर जाण्यानं इथे मात्र पाहायला गेलं तर थोडीशी शोककळा जरूर पसरली आणि धावसंख्येवर त्याचा परिणाम सुद्धा पाहायला मिळाला. अजूनही एक षटक बाकी आहे. कल्पेश गाबण जो अनुभव आहे दिघोडे संघाचा, शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक टाकतोय. राऊंड ऑफ विकेटला पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन, काय बिरकावून दिला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकला. इथे मात्र हा खणखणीत षटकार, पहिला षटकार येतो या इनिंग मधला आणि तोही रितेश मात्रेच्या बॅट मधून. षटकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 या आकड्यावर, 31. रितेश, ताकद जरूर आहे या फलंदाजाकडे, क्षमता जरूर आहे. क्षमतेचा उल्लेख आम्ही केला होता. शेवटच्या षटकामध्ये का होईना जर चांगल्या धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या तर एक टफ फाईट आपण म्हणतोय, काटेकी टक्कर जरूर अनुभवायला मिळेल. कारण भूषण पाटील एक मास्टर माइंड कॅप्टन या संघाकडे आहे. या संघानं मात्र मोठ्या मोठ्या स्पर्धेंचं अनेक वेळा अजिंक्यपद आपल्या टीम्सला मिळवून दिलं. नक्कीच आम्ही उल्लेख केला होता. 10PL स्पर्धा, दुबई येथील स्पर्धा, यश बिस्सा लायन संघाकडून खेळत असताना मात्र आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देणारा हा कॅप्टन आहे या संघाचा भूषण पाटील. मॅन ऑफ द सिरीज बऱ्याच वेळा कित्येक पारितोषिकं त्यानं आपल्या नावावर केले. चिर्ले येथील स्पर्धा मला आठवते, व्यावसायिक संघाकडून खेळत असताना ओपनच्या स्पर्धेमधून मॅन ऑफ द सिरीज नॅनो कार ज्याच्या नावावर आहे. आत्तापर्यंत 10 ते 11 बाईक्स, मी जर रॉंग नसेल तर नक्कीच त्याच्या नावावर आहेत. कारण गतवर्षी आम्हाला आठवते 9 आकडा होता, त्यामुळं तदनंतर मात्र नक्कीच बाईक्स वाढल्या असतील. तर कल्पेश गाबण, यावेळचा हा बॉल लेफ्ट केलाय, ऑब्व्हियसली लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. हे प्रेशर आहे गोलंदाजावर. तर कल्पेश गावण थोडासा मी म्हणेन भीती घेतली की काय, परंतु कल्पेश गावण कच्च्या गुरुचा चेला नाही आहे की बरेच पावसाळे या गोलंदाजाने पाहिलेत आणि एक अनुभव आहे दिघोडे संघासाठी पहिलं षटक टाकायचा. आज मात्र विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर तयार झाल्यानंतर चौथी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळचा हा बॉल इथे मात्र मिस केलाय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन
म्हणजे ऑफस्टमच्या बाहेर शफल होणं आणि लॉंग लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा फाईन लेग क्षेत्राकडे खेळणं हाच त्याचा कयास होता. परंतु इथे मात्र कल्पेश गावणचा हा थोडासा फिरक असणारा बॉल इथे मात्र चकवा देऊन जातोय तो बॅट्समन रितेश म्हात्रेला. कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र कल्पेश गावण इथे जरूर करतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रितेश म्हात्रे, रोनित पाटील अशी जोडी. पाठची कड इथे मात्र फर्स्ट स्लिपकडे बॉल चाललाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सिंगलला फक्त स्ट्राईक रोटेट होऊ शकते. रोनित पाटील यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. चौथं षटक सुरू आहे. धावफलकावर 33 धावा, 33 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना तुर्भे संघ, भूमी स्पोर्ट्स तुर्भे संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दुर्वा 11 दिघोडे. हे 2 संघ एकमेकांसमोर या दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये. चांबारली संघ वाट पाहतोय कोणता संघ त्यांना बरा पडेल. तेही आखाडे बांधत असतील की दिघोडे की तुर्भे. इथे मात्र बॅटची कडा आणि आता मात्र यष्टीरक्षकाकडे उडालेला हा चेल. कल्पेश गावण चांगल्या रीतीने कमबॅक करत असताना बॅट्समन आउट होतोय. यावेळेस मात्र रोनित पाटील मैदानाच्या बाहेर. चांबारली संघाचा विचार केला तर अगदी सकाळची मॅच पहिली नावा या बलाढ्य संघाला नमवलं होतं आणि तदनंतर मात्र मुरबी या संघाला त्यांनी पराभूत करून सुपर 8मध्ये प्रवेश केला आहे. परंतु आज मात्र एकच संघ सुपर 4साठी काढण्यात येणार आहे. त्यामुळं त्यांना कोणता संघ मिळणार, दिघोडे असेल की तुर्भे, याच्यातील एक संघ मात्र चांबारली संघाविरुद्ध संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला या लढतीनंतर खेळताना पाहायला मिळणार आहे. तर मॅच बॉल आलाय पुन्हा एकदा आणि इथे मात्र अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निदान एखादा मोठा फटका अपेक्षा करत असेल भूषण सुद्धा. यावेळचा फटका फसलाय. इथे मात्र बॅटची कडा आणि तेच चित्र पाहायला मिळतंय. कल्पेश गावण काय लयीत आलाय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर आपल्या गोलंदाजीतली दहशत पुन्हा एकदा प्रस्थापित केले आणि आता मात्र बिलकुल वाव देताना दिसत नाही आणि वरून विकेट सुद्धा आपल्या नावावर करतोय. फक्त शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. तुर्भे संघ म्हणत असेल या शेवटच्या बॉलवर षटकार आला तर नक्कीच धावसंख्या जाईल ती 39वर. निदान 4 ओव्हर्समध्ये 40 धावांचं लक्ष समोर ठेवू शकतो आणि या बऱ्याच वेळा अशा पद्धतीच्या धावा भूषण पाटीलनं डिफेंड करून दाखवल्यात. परंतु या बॉलवर धावा येणं अपेक्षित आहे आणि ही शेवटची चान्स आहे, शेवटची संधी आहे ती भूमी स्पोर्ट्स तुर्भे संघासाठी. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. विकी पाटील मैदानाकडे दाखल होतोय. शेवटचा बॉल कल्पेश गावण काय करतोय. पहिल्या बॉलवर त्यानं षटकार दिला होता आणि तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. मागच्या 2 बॉलवर 2 विकेट्स आहेत. त्यामुळे इथे विकेट हॅट्रिक मिळवणार का कल्पेश गावण सज्ज होतोय. हा शेवटचा बॉल, अकुट टप्प्याचा बॉल भिरकावलाय. फाईन लेगच्या वरतून खेचलाय फटका. 6 धावेनं शेवट मात्र गोड केलाय. कल्पेशचा पहिला आणि शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. धावसंख्या 39 रन्स टोटल आपल्यापर्यंत येते आणि 40 धावांचं लक्ष ही 10ची सरासरीनं पूर्ण करावं लागणार आहे ते दिघोडे संघाला.
तर 40 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. आता मात्र दिघोडे संघ चांभारली संघाविरुद्ध खेळणार की तुर्भे संघ या धावा डिफेंड करून सगळ्यांना आश्चर्यचकित करणार. सगळ्यांच्या नजरा मात्र या मॅचकडे खेळल्यात, कारण जबरदस्त लढत आहे. संपूर्ण पाहायला गेलं तर विश्वजित ठाकूर, अभिजित ठाकूर कशा पद्धतीनं या धावा चेस करत जाणार की भूषण पाटीलची पाहायला गेलं तर एक मास्टरमाइंड कॅप्टनशिप आपण म्हणतो, ती कॅप्टनशिपचं दर्शन पुन्हा एकदा या मैदानावर पाहायला मिळेल. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये, परंतु आपण कुठेही जाऊ नका, मी मात्र इथेच थांबतोय. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील महाराष्ट्रामधील एक नामवंत आवाज आणि नामवंत समालोचक चंदू शेट्टे सर. धन्यवाद दीपक सर. कैलासवासी चंद्रभागा धर्मा चिखलेकर, कैलासवासी जनार्दन नागा भगत यांच्या स्मरणार्थ आदर्श मित्रमंडळ, जय बजरंग मित्रमंडळ, संजीवनी मित्रमंडळ, सार्थक स्पोर्ट्स क्लब कोपर, आय डोंट अनेक 11, जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी यांच्या संयुक्त विद्यमानाने किंजल स्पोर्ट्स चषक व उपसरपंच चषक 2020मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. घेऊन जातो तुम्हाला एका बलाढ्य मॅचकडे, ज्या ठिकाणी आहे नवी मुंबईतील टेनिस बॉल क्रिकेटमधील एक बलाढ्य टीम तुर्भे, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उरण तालुक्यातील असणारी परंतु रायगडातील मातब्बर टीम, ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या संघाने देखील धुमाकूळ घातला आहे, ज्या पद्धतीने तुर्भेचं नाव देखील घेतलं जातं, दिघोडे. एका बाजूला भूषण पाटील टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विश्वजित ठाकूर यांच्यातील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 40 धावांचं लक्ष, 4 षटकांची ही मॅच आणि प्रति षटकाकडे 10 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आहे. अतिशय सुंदर आयोजन किंजल स्पोर्ट ट्रॉफीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. या मॅचमध्ये विजेता मात्र चांभारली संघाबरोबर खेळेल, परंतु ती टीम कोणती असणार आहे? क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठंही नसतं आणि छोटंही नसतं, तर आता पाहायचं आहे 40 धावांच्या या लक्षापुढे गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतायत आणि फलंदाज कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतायत आपल्याला पाहायचं आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज, त्याचबरोबरीने आमचे गुणलेखक मित्र कांचन पालकर. यावेळेला फुल टॉस बॉल, पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. धावफलक जर पाहिला तर 1 वर जाताना पाहायला मिळेल. आणि तुर्भे टीमची मॅच चालू आहे आणि ही तुर्भे टीमची मॅच पाहण्यासाठी खास कुणाल दाते हे देखील उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत असेल. आज तुर्भे संघाने एक विक्रम केलाय. 5 षटकांच्या मॅचमध्ये 119 धावांपर्यंत मजल, त्यामध्ये 2 अर्धशतकं. हा विक्रम त्यांच्या नावावर किंजल ट्रॉफीमध्ये, किंजल ट्रॉफीची आत्तापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या देखील त्यांच्या नावावर आहे. यावेळेला बॉल तर हवेत आहे, पाहूया क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतायत का. 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न विश्वजित ठाकूर यांच्या माध्यमातून केला जातोय. दिगंबर पाटील आणि विश्वजित ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 40 धावांचा पाठलाग करायचा असताना विविध गटांमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा तालुका वाईज हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबरने महिला गट, त्याचबरोबरने खुला गट, त्याचबरोबरने ग्रामीण गट, अशा या स्पर्धा आपण पाहतोय. हो, वेगात चेंडू टाकला जातोय ऑप्टमच्या बाहेर. वेगात चेंडू या ठिकाणी टाकला गेला. अपील या ठिकाणी केलं गेलं. अपीलचा पंचांवर कोणताही प्रभाव पडलेला नाही आहे आणि एक चांगला चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. परंतु एक चांगला चेंडू या ठिकाणी गोलंदाजांना ऊर्जा देईल, कॉन्फिडन्स देईल आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. धावफलक जर पाहिला तर स्थिरावलेला आहे 3 वर. 3 चेंडू झाले, 3 धावा झाल्या आहेत. 40 धावांचं लक्ष समोर आहे. आपण क्रिकेटमध्ये मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या होताना पाहिल्यात आणि छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये चांगला मॅच होताना पाहिलेले आहेत. टप्प्याचा बॉल, त्यावर हुक करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. हेमंत पाटीलचा हा चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. विश्वजित ठाकूरच्या बॅटमधून येतोय षटकार. अष्टपैलू कामगिरी करत असताना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला मोहिनी घातली आहे आणि टेनिस क्रिकेटचं विश्व जिंकणारा खेळाडू मैदानात आहे विश्वजित ठाकूर, ज्याच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका पाहायला मिळाला. मिस्टर JPL
40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असताना 9 धावा धावफलकावर सुरू झालेल्या आहेत. प्रेक्षकांना आव्हान या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं की आपण घरातच बसून या मॅचचा आस्वाद घ्या, मैदानात कुणी दाखल होऊ नका. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर, परंतु वेगवान चेंडू पाहायला मिळाला हेमंत यांच्या माध्यमातून. एक चेंडूवर गोलंदाज सक्सेस होत आहे तर एका चेंडूवर फलंदाज सक्सेस होताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल हेमंत पाटील यांचं. आणखीन एक चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला जातोय. नवी मुंबईला देखील क्रिकेटची चांगली परंपरा आहे. गेली कित्येक वर्ष नवी मुंबईतून देखील चांगले चांगले खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत आणि गेली काही वर्ष तुर्भे संघाचं देखील अधिराज्य राहिलं. फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, कॉल दिला जातोय. शेवटच्या क्षणी थांबले जरूर होते दिगंबर त्या ठिकाणी, परंतु चांगला प्रयत्न. फॉलो थ्रूमध्ये बॉल टाकल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर सोपं नसतं अशा प्रकारचे चेंडू अडवणं, परंतु तो अडवला. परंतु एक धाव तर पासून रोखू शकत नाहीये. 10 धावा धावफलकावर होत आहेत, म्हणजे हे पॉवर प्लेचं पहिलं षटक दोन्ही संघांच्या बाजूने गेलं मी म्हणेल. विकेट गेली नाही याच्याकरता मी म्हणेल दिगोडेच्या बाजूने जात आहे आणि फक्त 10 धावा दिल्या याच्याकरता वाशी तुर्भे संघाच्या बाजूने जाईल. तर अजूनही 3 षटकं या ठिकाणी बाकी असणार आहेत आणि 30 धावांची आवश्यकता असणार आहे. दिगंबर पाटील आणि त्यांच्या बरोबरीने विश्वजित ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. क्रिकेटला झालेली सुरुवात, येणाऱ्या कालावधीमध्ये क्रिकेटच्या मोठमोठ्या प्रमाणावर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. मग रायगडातील असतील, ठाण्यातील असतील, मुंबईतील असतील, मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहेत. तशीच एक मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये असणार आहे. 15, 16 आणि 17 डिसेंबर रोजी मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश, ज्याचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, म्हणजे पहिलीच एवढी मोठी स्पर्धा असेल 7-8 महिन्याच्या कालखंडानंतर, ज्याचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 5 लाख आहे, दुसरं 3.5 आणि तिसरं 2.5 लाख. आणि याही स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी मैदानात यायचं नाही आहे. सर्वच्या सर्व फक्त खेळाडूच मैदानात जातील आणि त्याही स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी घरून आनंद घ्यायचा आहे. तब्बल भूषण गोलंदाजी मार्कवर. लक्ष हेच असणार आहे की यांना रोखायचं आहे, यातली एखादी विकेट घ्यायची, दबाव निर्माण करायचा दिगोडी टीमवर, हाच प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. तुर्भे संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आणि टेनिस क्रिकेटमधील प्रतियश खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, भूषण स्वतः चेंडू हातात घेतलाय. मॅच कोणत्याही टीमच्या बाजूला जाऊ शकते. बिग हिट, मोठा प्रहार या ठिकाणी केला जातोय. याचसाठी ओळखला जातो हा फलंदाज. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. विश्वजित ठाकूर ब्रँडेड फटका. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता देखील या खेळाडूमध्ये आहे. शरीरयष्टी जर पाहिले तर एवढे धिप्पाट नाही आहेत, परंतु लांबवर षटकार देखील मारतात. आणि या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावला. यावेळेला बॉल काहीच काळ धावेत जरूर होता, पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. ज्या खेळाडूच्या नावावर बरीचशी गाणी देखील रचताना आपल्याला पाहायला मिळाली. तुम्ही यूट्यूबला गेलात तर विश्वजित ठाकूरवर बरीचशी गाणी देखील रचताना पाहायला मिळतात. ही उपलब्धी कशी झाली? उगाच कोणी कुणाचा जय जयकार करत नाही, त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागतं. कुछ किए बिना जय जयकार नाही होती. तर विश्वजित ठाकूरने गेल्या काही वर्षात ते स्वतः सिद्ध केलं आहे. मग भारतात किंवा भारताच्या बाहेर अभिमान तेव्हा वाटला होता ज्यावेळेला लॉर्ड स्टेडियमवर वर्ल्ड कपच्या फायनल मॅचच्या वेळेला देखील त्याचा सत्कार झाला होता. भारतीय टीमसाठी खेळला होता. सरळ बॅटने समोरच्या दिशेने एक कल्पक फटका, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. हे खासियत आहे विश्वजित ठाकूरची, त्यांच्याकडे या सर्व गोष्टी आहेत. परंतु भूषण यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी टाकण्याची क्षमता आहे, फलंदाजांना अडचणीत आणण्याची क्षमता आहे आणि तशा प्रकारचे चेंडू त्यांना टाकावे लागतील. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 19 झाली आहे. अजूनही 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पनवेल परिसर म्हटलं तर निवियाचा चेंडू वापरला जातो. या परिसरामध्ये जास्तीत जास्त म्हणजे प्रत्येक विभागात वेगवेगळ्या चेंडूंनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला बिग हिट तर केला जातोय, परंतु पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळत आहेत. भूषण पाटील याचसाठी चेंडू हातात घेतला होता, विकेट काढण्यासाठी. दिगंबर पाटील यांना माघारी पाठवलं जात आहे. पहिलं यश मात्र या ठिकाणी मिळतं तुर्भे टीमला आणि कुठेतरी या ठिकाणी आशेचं किरण जागृत होईल. तर माघारी परततात दिगंबर पाटील, परंतु फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते मात्र अभिजित ठाकूर यांना. या दोन जुळ्या बंधूंनी मात्र टेनिस क्रिकेट विश्वावर आपल्या नावाचा डंका, गावाचा डंका, तालुक्याचा आणि जिल्ह्याचाही डंका पिटला, मित्र म्हणेल महाराष्ट्राचा देखील.
कारण यावर्षी 10PL मध्ये विश्वजित ठाकूरने मॅन ऑफ द सिरीज घेतलं जरूर, परंतु रायगड ग्रामीण किंवा टीममधून खेळत असताना मात्र अभिजित ठाकूरने देखील जबरदस्त कामगिरी शारजा स्टेडियमवर केली होती. धावसंख्या यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगात चेंडू होता भूषण यांचा, परंतु ऑप्शनच्या जास्त बाहेर पंचांच्या लक्षात आलं आणि पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. 20 धावा म्हणजे अर्ध्या धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. धावांसाठीचा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. अजूनही 20 धावांची आवश्यकता, परंतु 14 चेंडू बाकी आहेत. एखाद दुसरा विकेट दडपण वाढवू शकतो, तुर्भे संघाला मॅचमध्ये आणू शकतो, परंतु एखाद दुसरा मोठा फटका दिगोडेला मॅचचा रस्ता दाखवू शकतो. अकुटप्प्याचा बॉल त्याला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. विश्वजित ठाकूर अनोख्या शैलीत बॅटिंग करतायत. उसळते एक रणनीती त्यांच्या विरुद्ध बनवली जाते. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या विरुद्ध केला जातोय, परंतु या ठिकाणी मैदानाची लांबी कमी आहे, त्याचाही फायदा या ठिकाणी होतोय. आणि पहा, हुक करण्याचा प्रयत्न 2 वेळा विश्वजित ठाकूर यांनी केला आणि दोन्ही वेळा तो यशस्वी झालाय. 6 धावा पुन्हा अर्जित केल्या. 26 धावा धावफलकावर. 14ची आवश्यकता अजूनही आहे. नाही की छोटं मैदान आहे. मुंबईत अशी काही छोटी छोटी मैदानं आहेत. मग काळा चौकीचं मैदान असेल, त्याचबरोबर जर पाहिलं तर कुर्ला नेहरू नगरचं असेल, घाटकोपर भटवाडीचं देखील पाहिलं तर अशाच पद्धतीने छोटं मैदान आहे. हो, यावेळेला चांगला चेंडू, परंतु तेवढाच चांगला फटका या ठिकाणी खेळलाय. क्षेत्ररक्षकांनी थोडासा चेंडू बाजूला गेला जरूर, परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी होत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 27 वर जाताना पाहायला मिळेल. 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 27. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या मात्र 13. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. या मॅचमधील विजेता चांभारली टीमबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. किंजल स्पोर्ट्स या नामवंत स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये कोणती टीम सेमीमध्ये जाणार त्याची उत्कंठा जी सेगेला पोहोचली, यानंतर आपल्याला कळेल कोणती टीम असेल, कारण चांभारली बरोबर मॅच खेळावी लागेल या सामन्यातील विजेत्याला. आजचा दिवस जरी पाहिला तर बलाढ्य संघांचा होता. आजच्या दिवसासाठी जे टी शर्ट्स आहेत, निलेशजी खारकर रायगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उल्वे नोडचे अध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून तेजस यांचं खरं अर्थाने कौतुक करावं लागेल. एक जबरदस्त आयोजन त्यांच्याकडून दरवर्षी केलं जातं. यावर्षी आव्हान केलं त्यांनी, प्रेक्षकांनी मैदानात येऊ नका. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने, कारण किंजल म्हटलं तर प्रेक्षकांची अलोट गर्दी असते, थोड्या बहुत प्रमाणात का होईना काही समर्थक जे टीमच्या बरोबर आले ते मैदानात आहेत, परंतु यावेळेला पहिलाच बॉल आदळला जातोय, तो मात्र पायावर आणि पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट आणि या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि मॅचमध्ये चंचू प्रवेश होतोय, तो मात्र तुर्भे टीमचा. मोठा धक्का या ठिकाणी बसतोय, तो मात्र विश्वजित ठाकूरच्या रूपात. चांगली बॅटिंग केली. 2 षटकार त्यांनी या ठिकाणी खेचले, 3 षटकार त्यांनी या ठिकाणी खेचले. 24 धावा त्यांनी बनवल्या, परंतु माघारी पाठवलं त्यांना. या ठिकाणी अजित पाटील यांनी पहिल्या चेंडूवर घेतली विकेट. स्वतःवर काहीसे नाराज असतील, परंतु प्रेक्षकांना खुश केलं. या 24 धावा आणि 3 षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाले विश्वजित ठाकूर. आणि 13 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि चेंडू जर पाहिलं तर असतील 11. 1-1 डॉट बॉल तुर्भे टीमला मॅचमध्ये घेऊन येऊ शकतो. याही वेळेला जर पाहिलं त्याच पद्धतीचा चेंडू बॅक टू बॅक 2 फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि अचानकपणे मॅचला कलाटणी आली आहे. अजित पाटीलच्या हातात बॉल सोपवला आणि बॅक टू बॅक त्यांनी विकेट या ठिकाणी मिळवल्या. थोड्या वेळापुरतं का होईना की दिगोडे संघाच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असणार, कारण 2 विकेट माघारी परतलेले आहेत. दबाव निर्माण होऊ शकतो. दबाव निर्माण झाल्यानंतर काय होतं आपण कित्येकदा पाहिलंय, परंतु दबाव झुगारून देणं हे दिगोडे संघाचं वैशिष्ट्य आहे. अजूनही 10 बॉल बाकी आहेत आणि 13 रन विजयासाठी करायचे आहेत. तुर्भे संघ कित्येक वर्षाचा अनुभव, कित्येक वर्ष स्टारडम, नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये किंबहुना उरण पनवेल परिसरात देखील गेली कित्येक वर्ष तुर्भे टीम येते आणि चांगली कामगिरी त्यांच्याकडून देखील झाली आहे. परंतु अजित पाटील हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. नवीन फलंदाज अनिकेत कोळी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. यावेळेला
लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतोय. जय पवार आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत. द्वारकानाथ चोरगे सर देखील पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. बेलवलीचे दुसऱ्या बाजूला कल्याणचे जय पवार सर. अजूनही 12 रन करायचे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. डॉट बॉल, विकेट. याही वेळेला अपील जरूर केलं गेलं. पहा ही अनोख्या पद्धतीची गोलंदाजी आहे. नक्कीच शरीरभेदी गोलंदाजी केली जाते. पायाला टार्गेट केलं जाते. ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते, अजित पाटील यांचं कौतुक करावे लागेल. आतापर्यंत त्यांनी जे 3 चेंडू टाकले, एक तर स्वैरी टाकला, परंतु 3 जे चेंडू टाकले, 3ही चेंडू पायाला आदळलेले आहेत. सोपं नसतं अशा पद्धतीची गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 चेंडू फलंदाजांच्या पायावर टाकले त्यांनी. 29 धावा फलकावर आहेत. अजूनही 11 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत 9. 2 धावांची या ठिकाणी जो अंतर जरूर आहे चेंडू आणि धावा यांच्यामध्ये, ते आता अंतर वाढवलं जाते की कमी केलं जाते पाहायचं. अभिजित ठाकूर मॅन इन फॉर्म रायगडातील. यावेळेला व्हाईट बॉल. 1 रन महत्त्वाचा आहे. आणि नक्कीच 2 विकेट गेल्यानंतर थोडंसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं दिगोडेसाठी, परंतु ते आता ही अतिरिक्तच्या स्वरूपातील 2 धावा नक्कीच या ठिकाणी आलेल्या आहेत. हो, यावेळेला समोरच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तो निष्फळ प्रयत्न झाला. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल आणि या ठिकाणी आणखीन विकेट. संभाषणाचा अभाव पाहायला मिळाला. घ्यायची की नाही घ्यायची यातच अडकून राहिले आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी देखील तुर्भेला मॅचमध्ये घेऊन येऊ शकतात. मॅच मात्र या ठिकाणी आता शेवटच्या ओव्हरच्या दिशेने धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आठ चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. स्वरूप मैदानाच्या आतमध्ये जात आहेत फलंदाजीसाठी. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. किंजल स्पोर्टच्या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पुढच्या फेरीत जाण्यासाठी एका बाजूला दिगोडे तर दुसऱ्या बाजूला तुर्भे यांच्यातील झुंज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला बॉल तर हवेत आहे. बॅटची कडा घेतली आहे आणि पहा कॅच पकडली जाते. जबरदस्त कॅच पकडली. बराच वेळ बॉल हवेत होता आणि मॅच मध्ये मात्र पहा अचानकपणे पुन्हा कलाटी येताना पाहायला मिळते. समीकरण आहे ते आता पुन्हा एकदा बदललं. 9 रन धावसंख्या जर पाहिली 7 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. आघाडीचे फलंदाज माघारी जरूर परतलेले आहेत, परंतु युवा खेळाडूंवर दारोमदार आहे. स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आज आलेली आहे. प्रमुख फलंदाज आऊट जरूर झालेत, परंतु आपल्या टीमला जिंकून द्यायचं असेल अशा परिस्थितीमध्ये जर बॅटिंग केली तर ती बॅटिंग लक्षात राहण्यासारखी असते. स्वरूपच्या जोडीला मैदानात दाखल होत आहेत प्रसाद. आणि पहा तुर्भे संघाने जी जिद्द दाखवली, चिकाटी दाखवली, त्याच्या जोरावर मॅच मध्ये प्रवेश होतोय. परंतु दिगोडे एका बाजूला जबरदस्त पद्धतीने या मॅचवर पकड तर सुरुवातीला मिळवली होती, तर दुसऱ्या बाजूला तुर्भेचा प्रयत्न आहे त्यांना थांबवण्याचा. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने अस्ट्रोक तर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. चांगली गोलंदाजी म्हणेल या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि ही जी गोलंदाजी अजित पाटीलची या मॅच मधील चुरस कायम ठेवून गेली आणि संघाची धावसंख्या 32. या षटकात जबरदस्त गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. केवळ 5 रन दिल्या आणि 3 विकेट देखील या मिळवल्या गेल्या आणि रनआउटची देखील विकेट या षटकामध्ये आली आहेत. 4 धक्के या षटकामध्ये पाहायला मिळाले दिगोडेसाठी. ही मॅच बघता बघता शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आणि का जाणार नाही. 2 बलाढ्य टीम असल्यानंतर हेच होतं. एका बाजूला नवी मुंबईतील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बलाढ्य टीम तुर्भे, तर दुसऱ्या बाजूला उरण आणि रायगडमधील एक मातब्बर दिगोडे यांच्यातील संघर्ष सुरू आहे किंजल स्पोर्ट्स स्पर्धेमध्ये पनवेल नगरीमध्ये. आणि मॅच आता मात्र अटीतटीची होताना पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे याचीही नोंद घ्यायची आहे.
बॅटिंगसाठी प्रसाद आणि स्वरूप हे मैदानाच्या आतमध्ये, तर बॉलिंगसाठी हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे तो विकी पाटीलच्या. चेंडू नव्हे तर मॅच त्याच्या हातात दिली आहे कर्णधाराने आणि सांगितलंय ही मॅच आपल्या संघाच्या बाजूने आली आहे पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला हातात बॅट घेऊन आपल्या गावासाठी, अंगावर जो गावाच्या आणि टीमच्या नावाचा टी शर्ट जो परिधान केलाय त्यासाठी मात्र खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. गावात क्रिकेट खेळायला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, एकदा तरी मला माझ्या गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे, मैदानात उतरायचं आहे गावाच्या नावासाठी. पहिला बॉल समोरच्या दिशेने भिरकावून दिला, सीमा रेषा पार, दिगोडे ब्रँड षटकार. जबरदस्त फटका. बॅटच्या आज या युवा खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची वेळ या ठिकाणी आली. पहा, पहिलाच बॉल स्लॉटमध्ये तुम्ही दिल्यानंतर मोठा फटका येणारच आणि चुकीचा बॉल टाकला त्याच्यावर मात्र योग्य फटका देखील आला. 2 धावांची आवश्यकता आता मात्र असणार आहे. पहिल्याच मोठ्या फटक्याने मॅचचं गणितच बदलून टाकलं दिगोडेच्या बाजूने. आणखीन एक बिग हिट पाहायला मिळतोय. आहा, काय फटका या ठिकाणी केलाय. स्वरूप कोळीच्या बॅटमधून बॅक टू बॅक षटकार लगावले गेले. असं थोडंसं चिंतेचं वातावरण जरूर या ठिकाणी होतं, परंतु ते दूर केलं आणि दिगोडे तिसऱ्या फेरीमध्ये धावून दाखल झालेत. आजच्या दिवसाचा विक्रम मात्र तुर्भे संघाच्या नावावर लागला, परंतु या मॅचमध्ये छोट्या मोठ्या आणि कंपनी दिगोडेच्या समोर मात्र त्यांना माघारी परतावं लागलं. तर मॅन ऑफ द मॅच विश्वजित ठाकूर आहेत, परंतु विश्वजित ठाकूरने हे मॅन ऑफ द मॅच सजेस्ट केलंय स्वरूप कोळी यांना. विश्वजित हे तुम्ही पहिलं घ्या आणि तुमच्या हाताने त्यांना द्या. पहा, याच्यासाठी देखील महानता लागते. स्वतःला मिळालेलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपल्याच संघातील एका युवा खेळाडूला त्यांनी दिलंय, तर हे खूप प्रोत्साहन देण्यासारखी गोष्ट असणार आहे. आणि तेजस स्वतः आयोजक आहेत आणि खऱ्या अर्थाने पनवेल म्हटलं आणि पनवेलमध्ये स्पर्धा म्हटलं तर तेजस म्हात्रे हे नाव अग्रक्रमांकावर असतं आणि त्यांच्याच. आणि पहा, एकदा जोरदार टाळ्या विश्वजितसाठी देखील झालं पाहिजे. त्यांना मिळालं हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्यांनी एक युवा खेळाडू स्वरूप यांना दिलाय आणि नक्कीच स्वरूप येणाऱ्या कालावधीमध्ये आपण देखील तेवढी चांगली कामगिरी करावी यासाठी आपल्या शुभेच्छा असतील. शेवटची मॅच पहा, वेळेत सामने चालू होतात, वेळेत संपतात देखील. चांभारली संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. एक जबरदस्त मॅच, दिगोडे आणि चांभारली, रजत मुंडे विरुद्ध विश्वजित ठाकूर अशी मॅच. दोघेही ऑलराऊंडर, दोघेही अष्टपैलू, दोघेही रायगडचे, एक उरणचे तर एक खालापूरचे. पनवेलमध्ये मॅच पाहायला मिळेल.